नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो म्हणजे मोस्ट डिमांडेड व्हिडिओ जो आहे यूट्यूबवर फार कमी हा व्हिडिओ आहे मित्रांनो, तो म्हणजे PCDCची लिव्हर सेटिंग। मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये काकरेपाळी करत आहोत, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये PCDCबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्या जो ट्रॅक्टर आहे त्याच्या उजव्या साईडला दोन लिव्हर दिलेले असतात। हा जो काळा आहे हा तो म्हणजे पोझिशन कंट्रोल लिव्हर आणि हा आहे ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर, डेप्थ कंट्रोल लिव्हर। हे जे दोन लिव्हर आहेत मित्र, या दोन लिव्हरच्या मदतीने आपण आपल्या शेतामध्ये काकरेपाळी वगैरे व्यवस्थित करू शकतो, आपल्या शेताची लेवल न बिघडता। मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल इथं हा जो आहे तो मी 6 वरती सेट केला आहे आणि हा जो आहे तो आम्ही तशा पद्धतीने आपण खालीवर करतो। तर मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण पहिल्यापासून सांगतो की एक्झॅक्टली कसं करायचं असतं। आता तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे आपले जे शेतकरी बांधव आहेत ते फक्त या काळ्या लिव्हरचा वापर करून आपल्या शेतामध्ये काकरेपाळी वगैरे करतात। याने होतं काय की जर तुम्ही हा समजा 5 वरती सेट केला तर तुमचा ट्रॅक्टर थोडा वेळ पुढे गेल्यानंतर लोडवर येतो। लोडवर येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, आपलं जे यंत्र जे आहे ते अधिक खाली घुसत जातं, त्यामुळे आपला ट्रॅक्टर जो आहे तो लोडवरती येतो। तर मित्रांनो, तुम्हाला मी आता ह्याचा लाईव्ह डेमो दाखवतो। तुम्ही जर पाहिलं तर आता हा जो आहे आपला हा एकदम खाली म्हणजे 1 वरती घेतलेला आहे आणि हा आपला 5 वरती आहे। चला मित्रांनो, ट्रॅक्टर सुरू करूया। मित्रांनो, हवा थोडी जास्त चालू असल्यामुळे कदाचित तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल, त्याबद्दल मी क्षमस्व। तर आता आपण ट्रॅक्टर सुरू करूया। आम्ही फर्स्ट गिअर टाकला मित्रांनो। सध्या आपला ट्रॅक्टर जो आहे तो 4x4 वरती चालू आहे, हा 5 वरती सेट केला। आता तुम्ही यंत्र जे डेप्थ आहे ते पाहू शकता। ट्रॅक्टरचे RPM वाढत आहेत आणि ट्रॅक्टर जो आहे आपल्याला जास्त रेस करावा लागतो। हा ट्रॅक्टर जो आहे आपला लोडवर येऊन बंद पडलेला आहे। आता असं बऱ्याच शेतकऱ्यांसोबत होत असेल तर तुम्हाला जास्त वेळेस खालीवर हे लिव्हर करावं लागत असेल, तर असं न करता मित्रांनो, ह्याची जी डेप्थ आहे ती आपण सेट जर केली, समजा आता ही डेप्थ ही जी डेप्थ आहे ही मी 6 वरती सेट करतो मित्रांनो। हा जो नोझल आहे सेट करू शकतो अशा पद्धतीने। आता हे सेट केल्यानंतर मित्रांनो, हा जो आहे हा 5 वरच ठेवलेला आहे आणि हा 6 वरती सेट केलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता उर्वरित आपण आता आपला जो ट्रॅक्टर आहे यंत्र पुन्हा एकदा हे 5 वरती सेट करू। आता तुम्ही पाहिलं ओला रान असल्यामुळं आपला जो ट्रॅक्टर आहे तो ते खाली जातं, ज्या यंत्र आपलं खाली जातं ते होणार नाही, त्यामुळे आपला ट्रॅक्टर जो आहे तो लोडवर येत नाही। त्यामुळे होतं काय तर आपल्या डिझेलची बचत होते, आपल्या शेताची जी लेवल आहे ती लेवल समान राहते, ती बिघडत नाही मित्रांनो। पाहू शकता तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल की कशा पद्धतीनं जी PCDCची सेटिंग आहे आपल्या ट्रॅक्टरची ती आपण केली आणि त्यामुळं जो आहे तो ट्रॅक्टर आपला लोडवर येत नाही, आपलं काम जलद गतीने होतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला डिझेलची खपत जी आहे ती कमी होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेताची लेवल जी आहे ती लेवल बिघडत नाही। तर मित्रांनो, आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवरती आपण खास शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ टाकत असतो। नवीन टेक्नॉलॉजीचे नवीन यंत्राचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती पोस्ट करत असो। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।